पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांची युती, ठाकरे बंधूंची युती भाजपला आव्हान देतेय, जोरदार टक्कर देतेय। उद्धव ठाकरेंची भाजपला मुंबईमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळतेय। काटेकी टक्कर आपल्याला प्रामुख्याने भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यात पाहायला मिळते। पहिल्या 40 मिनिटांमध्ये मुंबई हा मोठा पक्ष ठरलेला आहे आणि मोठा भाऊ ठरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। मनसे आणि काँग्रेस जवळपास ह्या कमी जागांवर त्यांना समाधान मारावं लागतंय सुरुवातीच्या कलांमध्ये आणि 40 मिनिटांमध्ये जी कल सगळ्या हाती येत आहेत त्यानुसार मात्र मनसे आणि काँग्रेस हे जवळपास समान जागांवर आपल्याला पाहायला मिळतात। तर एकंदरीत आकडेवारी भाजप 31, शिवसेना 10 जागांवर, त्यापाठोपाठ शिवसेनेचे समाधान सरवणकर पिछाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे हे सध्या आघाडीवर आहेत। 133 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे सरवणकरांसाठी हा मोठा धक्का आहे। शिवसेनेचे समाधान सरवणकर हे सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाचे दरम्यान आपण जी आकडेवारी सुरुवातीच्या कलांमधली आहे राऊंड 4, 5, 6 असं आपल्याला पाहायला मिळतंय। पवार, पूजा, विजय घड्याळ चिन्ह आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि 5व्या राऊंडमध्ये त्यांना 4 आहेत। सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांना कोणतीही मतं नव्हती, मात्र 6व्या राऊंडमध्ये पुन्हा त्यांना 0 मतं आपल्याला पाहायला मिळतात। सरवणकर यांच्या बाबतीतली आपण आकडेवारी पाहूया। त्यांना सुरुवातीच्या कलांमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्यांना जवळपास 291, तर आपण आता 6व्या राऊंड पर्यंत पोहोचलाय जिथे 347 जरी आता आकडा नोंदवलेला असला तरी सुद्धा ते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र। तर पुण्यामधून एक महत्त्वाची अपडेट येते, प्रशांत जगताप यांना मोठा धक्का। शरद पवारांची साथ सोडलेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांना मोठा धक्का। सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेस आघाडीवर, कोल्हापुरातील महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुण्यामध्ये मात्र प्रशांत जगताप यांना शरद पवारांची साथ सोडल्यानंतर मोठा धक्का आहे। पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। तर कोल्हापुरातली सुद्धा महत्त्वाची अपडेट, इचलकरंजीमध्ये भाजप आघाडीवर आहे। भाजपचे 4ही उमेदवार 1400 मतांनी पुढे आहेत। सोलापुरात जाऊयात, भाजपची 20 जागांवर आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट, ठाण्यामध्ये शिवसेनेच्या मालती पाटील या सध्या आघाडीवर आहेत। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना काहीशी सुरुवातीच्या कलांमध्ये आपल्याला पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये अजूनही ठाकरे बंधूंच्या निगडीत कोणत्याही जागांचे कल म्हणजे आघाडीवर ते आहेत असं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळत नाहीये। मुंबईमध्ये शिवसेनेचे संजय तुरडे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। नक्कीच, तर ठाण्यामध्ये शिवसेनेच्या मालती पाटील या सध्या आघाडीवर आहेत आणि ठाण्यापाठोपाठ मुंबईमध्ये आपण पाहतोय शिवसेनेचे संजय तुरडे हे सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे सुवर्णा मोरे या देखील आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये मुंबई कुणाची असा प्रश्न विचारला तर सातत्यानं आकडे बदलताना दिसत आहेत। सध्या भाजप 31 जागांवर आणि ठाकरे गट 26 जागांवर, अर्थातच फक्त 5 जागांचा हा फरक आपल्याला मुंबईमध्ये आता पाहायला मिळतोय। तर ठाण्यामध्ये शिवसेनेच्या मालती पाटील सध्या आघाडीवर आहेत आणि मुंबईमध्ये शिवसेनेचे संजय तुरडे आघाडीवर आहेत। त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार या सुद्धा आघाडीवर आहेत। श्रद्धा पेडणेकर आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत। ठाण्यामध्ये शिंदे गटाचे राजेंद्र फाटक सध्या आघाडीवर आहेत। म्हणजे एकंदरीत ठाण्याचं चित्र जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत। उल्हासनगरमध्ये पत्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उल्हासनगरमधून महत्त्वाची बातमी आहे, मतमोजणी कक्षामध्ये पत्रकारांना बसण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे कुठेतरी हा वाद झाला। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अंबादास खैरे सध्या आघाडीवर आहेत। उल्हासनगरमधून महत्त्वाची बातमी आहे, उल्हासनगरमध्ये पत्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे। तर उल्हासनगरमधली महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मतमोजणी केंद्रामध्ये त्यांना तिथे स्थान देण्यात आलेलं नव्हतं, बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती आणि परिणामी हा वाद निर्माण झालेला आहे। मतमोजणी कक्षामध्येच पत्रकारांना बसण्याची व्यवस्था नव्हती। नाशिकमध्ये अंबादास खैरे सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईमध्ये सातत्याने आकड्यांची फेरबदल आपण पाहतो आहोत। ठाकरे गट आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर मुंबईमध्ये आपण पाहतोय। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या श्रद्धा पेडणेकर या सध्या आघाडीवर आहेत। ठाण्यामध्ये शिंदे गटाचे राजेंद्र फाटक हे देखील आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये श्रद्धा पेडणेकर आघाडीवर आहेत। तर तिकडे मुंबईमध्ये आकडेवारी जर आपण पाहिली तर भाजप 31 जागांवर आणि ठाकरे गट सध्या 26 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस 3 जागांवर आणि मनसे 3 जागांवर आघाडीवर आहे। तर शिवसेना शिंदे गट 12 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आपण पाहतोय शिवसेना 26 जागांवर, ठाकरे गट तर 31 जागांवर भाजप आघाडीवर आहे। मुंबईमध्ये भाजपच्या दक्षता या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये राहुल शेवाळे यांची